करंजी कशी असावी? जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारी खुसखुशीत रव्याची करंजी. नमस्कार, मी मीनाक्षी तुळशीदास कदम झोंबी किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे. किसलेलं सुकं खोबरं, बारीक रवा, पिठी साखर, कापलेले बदाम, मनुके, कापलेले काजू, पांढरे तीळ, एक जायफळाचा तुकडा आणि हिरवी वेलची, खसखस, चिमूटभर मीठ, तूप. पारीसाठी इथे बारीक रवा वापरलेला आहे. ते थोडंसं मीठ मिसळून आपण एकजीव करून घेऊ. या रव्याला कडकडीत तुपाचं मोहन द्यायचं आहे. अगदी कमी प्रमाणात पाणी घालून फक्त रवा हा भिजवून घ्यायचा आहे. कमीत कमी 1 तास तरी हा रवा भिजला पाहिजे. जर वेळ असेल तर 5-6 तास ठेवला तरीही चालेल. खोबरं भाजताना सुरुवातीला ते कोरडं भाजावं, म्हणजे ते आतपर्यंत पूर्ण भाजलं जातं आणि नंतर तूप घालावं. कारण तूप घातल्यामुळे खोबऱ्याचा रंग लगेच बदलतो आणि ते नीट भाजलं जात नाही, लगेच काळपट होतं. काजू बदाम मंद आचेवर थोडंसं भाजून घेऊ आणि नंतर तूप घालू. तुपात मनुके भाजून घेऊ. रवा आपण कोरडा भाजून घेऊ. थोडासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये तूप घालून घेऊ. हिरवी वेलची किंचित भाजून जायफळ बरोबर पावडर करून घेऊ. बारीक रवा, सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हे डब्यामध्ये भरून ठेवता येतं. गोडच असतात, पण चिमूटभर मीठामुळे त्याची चव अजून चांगली लागते. हा रवा तासभर भिजवलेला आहे. आता आपण हे मळायला सुरुवात करू. रवा मळण्याच्या 2 पद्धती. पहिलं म्हणजे सरळ आपण याला कुटून घेऊ. आणि दुसरी पद्धत म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला बारीक करून घेऊ. रवा कुटल्याने किंवा मिक्सरला बारीक केल्याने त्याचा एक पिठाचा छान गोळा तयार होतो. या पिठाचे 4 गोळे तयार झालेले आहेत. साठ्यासाठी इथे तूप आणि व्हॅनिला एसेन्स वाला कस्टर्ड पावडर मी इथे वापरत आहे. त्याच्याऐवजी कॉर्नस्टार्च वापरलं तरी चालेल. एक करून पातळ पोळी लाटून घेऊ. चार पोळ्या लाटून तयार आहेत. पाटावर थोडंसं पीठ टाकून या पोळीला आपण साठा लावून घेऊ. या 4 लेयर एकावर एक ठेवून नंतर व्यवस्थित रोल करून घेऊ.
हा रोल आता आपल्या आवडीप्रमाणे कापून घेऊ. करंजी व्यवस्थित 1 ते 1.5 चम्मच सारण घालून भरून कापून घेऊ. अशा प्रकारे सर्व करंज्या करून घेऊ. तळताना तेल गरम होईपर्यंतच गॅस फास्ट असावा, नंतर तो मध्यम करावा आणि पूर्ण करंजी मध्यम गॅसवरच तळून घ्यावी, म्हणजे ती पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते. तेल चांगलं तापून मध्यम गॅस करावा आणि एका टायमाला 4 ते 5 करंज्या हळूवार तेलामध्ये सोडाव्या.